राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्नाश्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. प्रकरण 6. अनुभवाधिष्ठित वेदांत. वेदांताचा खरा अर्थ बऱ्याच लोकांना माहीत नसतो. त्यासाठी प्रथम वेदांताचा निजार्थ जाणून घेणे अत्यावश्यक आहे. वेदांत म्हणजे वेदांचा अंत्यभाग असलेले उपनिषदात सांगितलेले ज्ञान, किंवा वेद म्हणजे ज्ञान आणि अंत म्हणजे परिसीमा अर्थात परिपूर्ण ज्ञान. वेदांतामध्ये मुख्य विषय म्हणजे आत्मज्ञान आहे. आपले निजस्वरूप यथार्थपणे जाणून घेणे. मी असे समजलेले कोणतेही तू नसून तू प्रत्यगात्मा आहेस असा भाव होणे हीच जाणीव होय. प्रत्येक आत्मा म्हणजे वेगळा केलेला तू आहेस असे का सांगितले असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर असे. आता सर्व काहींची गोळाबेरीज केलेला तू झाला आहेस. देह, इंद्रिय, मन किंबहुना त्याबरोबर माझ्यासह कितीतरींची गोळाबेरीज करून मी झाला आहेस. आता वेदांताच्या विचारानुसार गोळाबेरीज केलेल्या सर्व वस्तू वजा केल्यानंतर जे उरते ते प्रत्येक आत्मा तू आहेस. तुझ्या हाती लागलेली ही परवस्तूच तू आहेस बाबा. वेदांतापेक्षा जास्त फलप्रद असे त्रैलोक्यात काहीही असूच शकत नाही, कारण तो जीवाला अत्यंत श्रेष्ठ असलेले परात्पर ब्रह्मच करतो. एखाद्या देशातील नागरिकास अत्यंत वरचे पद द्यावे असे म्हटले तर त्याला त्या देशाचा प्रधानमंत्री किंवा राष्ट्राध्यक्ष पद देता येईल. त्याहीपेक्षा वरचे पद देता येईल का? ते कदापि शक्य नाही, कारण प्रधानमंत्री किंवा राष्ट्राध्यक्ष पदच अत्यंत मोठे उच्च पद आहे. त्याप्रमाणे या चराचर जगात परमात्म्यापेक्षा वरचे पद नाहीच नाही, आणि तेच पद जीवाला अनुग्रह करत देत असल्याने वेदांत हाच सर्वश्रेष्ठ फलदायक आहे असे सांगितले आहे. आणि म्हणूनच ते सर्व मत धर्मसंप्रदायामध्ये परमश्रेष्ठ मानले गेले आहे. वेदांताच्या महिमा विशेषाला आधारभूत असलेले त्याचे प्रयोजन विवरण करून सांगत आहोत. वेदांताने 4 पुरुषार्थात श्रेष्ठ असलेला मोक्ष हस्तगत होतो. इतर तीर्थव्रत इत्यादी कर्मसंकल्पात धनधान्य, आरोग्य, पुत्रपौत्रादी आनंद, अनेक फलांची भली मोठी यादी सांगून झाल्यानंतर शेवटी ही सर्व ऐहिक सुख अनुभवून मृत्यूनंतर मोक्ष मिळतो. अशा केवळ शब्दजालाचा हा मोक्ष नसून वेदांत हा जीवाला खरोखरच मुक्त करतो. एवढेच नव्हे तर जीवनमुक्तीचे प्रतिपादन करणारा अद्वैत वेदांत हा एकच सोडून इतर सर्व मतधर्म मृत्यूनंतर मिळणाऱ्या उधारीच्या मोक्षाबद्दलच सांगतात. तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे माझी मुक्त स्थिती मी डोळ्यांनी पाहिली असा रोखठोक मोक्षच अपेक्षित असून कधीतरी कोणत्या तरी काळी मिळणारा कसला तरी मोक्ष आम्हाला नको आहे. बरं, आता बंधन म्हणजे आम्हाला काय झाले आहे आणि मोक्ष म्हणजे आम्हाला काय व्हायचे आहे हा मूळ प्रश्न घेऊया. मी माझे सदैव दुःख, चिंता, असमाधान, अशांती, सर्व काळ काहीतरी उणिवांचा भास, रुखरुख वाटणारी स्थिती असणे हेच बंधन होय. या अहम ममच्या ग्रहणामुळे आपण महान असलेलो अल्प झालो आहोत, सीमित, मर्यादित आणि आकुंचित झालो आहोत. आता वेदांताच्या ज्ञानबोधाने उपाधी तादात्म्याचे माईक दिसलेल्या अहम ममत्वाचे निरसन करून मी निरुपाधिक, सर्वातीत, परिपूर्ण आहे अशी जाणीव होताच आधीचा किंचितता नाहीशी होते आणि त्याचबरोबर आलेले असमाधान, अशांती, दुःख इत्यादी सर्व निर्नाम होतात. तीच मोक्ष स्थिती होय. जगात कितीतरी विद्या आहेत,
कला आहेत, अधिकार आहेत, सिद्धी आहेत, तरीही त्या सर्वांपेक्षाही वेदांताला जास्त महत्त्व का आले आहे? अतिप्राचीन काळात म्हणजे 10,000 वर्षापूर्वीही वेदांताला अत्याधिक महत्त्व होते, आजही आहे, पुढेही शेवटपर्यंत राहणार आहे. याचे कारण म्हणजे वेदांतामुळेच सुख साम्राज्य प्राप्त होते हेच खरं. असे म्हटल्यावर वेदांताचे अनुयायी असलेल्या आपल्याला तसले निरतिशय सुख लाभले असले पाहिजे. साधकाने मला पूर्ण सुख मिळाले की नाही याबद्दल अत्यंत जागृत राहून त्या ध्येयाबद्दल प्रयत्नशील असायला हवे. पण वरवर ज्ञानसाधन करणाऱ्या आम्हाला परमसुखाचा लाभ झाला नाही असे म्हटले तर काय उपयोग? तोंडाने मी मुक्त झालो आहे, मला निरतिशय आनंद मिळाला असे म्हणू शकता. काहीतरी म्हणायला वेळ लागतो काय? कसे म्हणजे मी लक्षाधीश आहे असे कोणालाही म्हणता येते. शब्द बोलायला काय प्रयास होतो? मी लक्षाधीश आहे हे दाखवण्यासाठी मोठी तिजोरी आणून ठेवता येईल, पण तिजोरीत जसे पैसे असायला हवे तसे आपल्यात परमानंदरूपी संपत्ती असायला हवी. साधकाने परमार्थ आचरणे, वेदांताचे श्रवणादी करणे इत्यादी गोष्टी तिजोरी असल्याप्रमाणे पण त्यात अनुभवाची संपत्ती मात्र असायला हवी. वेदांताचा विषय सर्व ठिकाणी ऐकायला मिळत नाही. अनुभवी ज्ञानी पुरुषाजवळ मात्र वेदांताचे सतत विवरण होत असते. म्हणून त्यांच्याकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करून ते संपादन करायला हवे. अनुभवरहित पंडित नुसते शब्दजालच वाढवतात, पण मानवाच्या अनुभवातील अंतस्थ गूढ ते समजावून देऊ शकत नाहीत. ते शास्त्रातील अनेक आधारवाक्य उद्धृत करतील, भव्य दिव्यपणे पांडित्य प्रदर्शित करून श्रोत्यांना आश्चर्यचकितही करतील. पण एका गोष्टीला 100 आधार वचनं देऊन 100 प्रकारे विविध वर्णन केले तरीही त्यांनी काही एका गोष्टीपेक्षा जास्त गोष्टींचे ज्ञान करून दिल्यासारखे होत नाही. पंडित आपल्या व्याख्यानात या विषयाबद्दल श्रुती असे सांगते, शास्त्रामध्येही तेच चमत्कारिक शब्द प्रयोग करून असे सांगते इत्यादी रीतीने फडाफड मंत्रपठन करत, श्लोक म्हणत ते केवळ वेदशास्त्र धर्माचे गुणगानच करतात. पण परवस्तू कोणती याबद्दल यथार्थ ज्ञान त्यांच्या प्रवचनात किंचितही नसते. त्यांचे घनपांडित्याचे व्याख्यान ऐकून बापरे, या गोष्टी किती श्रेष्ठ विषयाच्या आहेत एवढेच श्रोतृवर्गांना वाटते बस. पण धर्म आणि तद्गत वेदांत हे फार महत्त्वाचे आहे ही गोष्ट त्यांना आधीच माहीत होती ना. ही मोठमोठी व्याख्यानं ऐकून श्रोत्यांना कोणते अधिक ज्ञान झाले? असो, मुमुक्षूंनी पांडित्याचा नाद सोडून अनुभवी गुरूंच्या मुखाने वेदांताचे श्रवण करायला हवे. सद्गुरूच आत्मवस्तू हातात देऊ शकतात. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.